नमस्कार. शिक्षक तुमच्या घरी ह्या उपक्रमात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आपण प्लांट क्लासिफिकेशन म्हणजेच वनस्पतींचं वर्गीकरण जे होतं ते बेसिक पद्धतीने अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कसं केलं जातं ते आता आपण त्याचा पुढचा भाग बघणार आहोत आणि तो आपण बघणार आहोत पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून. चला तर मग आपण वळूया पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनकडे. प्लांट क्लासिफिकेशन अर्थात वनस्पतींचे वर्गीकरण. याच्यामध्ये वनस्पती ह्या मुख्यतः दोन भागांमध्ये विभागलेले असतात. एक असतात ते अपुष्प म्हणजेच क्रिप्टोगॅमे आणि दुसरे असतात ते सपुष्प वनस्पती अर्थात फॅनेरोगॅमे. क्रिप्टोगॅमे म्हणजेच अपुष्प वनस्पती ह्या तीन विभागामध्ये विभागलेल्या असतात: थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. तर सपुष्प वनस्पतींचे दोन प्रकार येतात. एक असते अनावृत्तबीजी आणि दुसरी असते आवृत्तबीजी. थॅलोफायटा हे पुन्हा दोन विभागात विभागलेले असतात. एक असते ते अल्गे म्हणजे शैवाल आणि दुसरं असतं ते लायकेन म्हणजे कवक. आणि अँजिओस्पर्म्स म्हणजे आवृत्तबीजी हे पुन्हा दोन भागामध्ये विभागतात. एक असतात ते मोनोकॉटिलिडॉनस एकदल आणि डायकॉटिलिडॉनस अर्थात द्विदल वनस्पती. आपण बघणार आहोत क्रिप्टोगॅमे. क्रिप्टोगॅमे पासून आपण सुरुवात करणार आहोत. अपुष्प वनस्पती ज्याचे तीन भाग आहेत. पहिला थॅलोफायटा, दुसरा आहे ब्रायोफायटा आणि तिसरा आहे टेरिडोफायटा. त्याशिवाय आपण थॅलोफायटा मध्ये अल्गी म्हणजे शैवाल आणि लायकेन म्हणजे शैवाक हे सुद्धा बघणार आहोत. तर क्रिप्टोगॅमे अर्थात अपुष्प वनस्पती. अपुष्प वनस्पती म्हणजे काय तर डू नॉट प्रोड्यूस फ्लॉवर्स म्हणजे ज्यांना फुले नाहीत अशा वनस्पती. ज्या वनस्पतींमध्ये फुले तयार होत नाहीत त्यांना क्रिप्टोगॅमे अर्थात अपुष्प वनस्पती असं म्हटलं जातं. दुसरं ते आहे स्पोर प्रोड्युसिंग बीजाणुजन्य. बीजाणू हा जो प्रकार आहे तो साधारणतः बी किंवा आपण ज्याला बीज म्हणतो त्याच्यापेक्षा सुद्धा लहान असतात आणि ते इतके सूक्ष्म असतात की एका बीच्या आकारा एवढ्या एका छोट्याशा पाउच मध्ये हजारो किंवा शेकडो बीजाणू मावू शकतात, इतके ते छोटे असतात. तर ह्या आहेत त्या बीजाणुजन्य अर्थात स्पोर प्रोड्युसिंग प्लांट्स. दे डू नॉट प्रोड्यूस सीड अर्थातच त्यांच्यामध्ये फुलं नसल्यामुळे त्यांच्यामध्ये बी ही तयार होऊ शकत नाही. ओके, तर अपुष्प वनस्पतीचा पहिला भाग जो आहे तो आहे थॅलोफायटा. त्याच्यामध्ये दोन प्रकार लायकेन आणि अल्गे. ओके, थॅलोफायटा. थॅलोफायटा म्हणजे काय? सो दे आर हॅव्हिंग थॅलस स्ट्रक्चर. ओके, थॅलस स्ट्रक्चर म्हणजेच कायिक सजीव. थॅलस स्ट्रक्चर याचा अर्थ काय तर ह्या वनस्पती ह्यांच्या बॉडी स्ट्रक्चर मध्ये डिफरन्शिएट झालेलं नसतं. म्हणजे तुम्हाला कुठला अवयव कुठे आहे हे ओळखता येत नाही. सो व्हॉट इज थॅलस स्ट्रक्चर? द प्लांट which is cannot differentiated into its different organs that is stem, root or leaf. ओके, त्यांना थॅलस स्ट्रक्चर असं म्हणतात. हे मुख्यतः aquatic प्लांट्स आहेत म्हणजेच जलचर वनस्पती आहेत. फोटोसिंथेटिक प्लांट आहेत हेही तितकंच महत्वाचं आहे. ह्या वनस्पती ह्या प्रकाश संश्लेषी आहेत. याचाच अर्थ ह्या प्रकाश संश्लेषण करू शकतात. व्हेरी सिंपल प्लांट बॉडी, अत्यंत साधी अशी त्यांची वनस्पतीची शरीर रचना असते. आणि युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर त्यांच्यामध्ये एकपेशी असतात तसेच बहुपेशी सुद्धा असतात. नॉन व्हॅस्क्युलर वाहिन्या रहित. आपण जसं बघितलं की थॅलस स्ट्रक्चर म्हणजे कायिक सजीव असल्यामुळे त्यांचं शरीर हे विविध विभागांमध्ये किंवा अवयवांमध्ये विभागलेलं नसल्यामुळे ह्यांच्यामध्ये वाहिन्या नसतात. त्यामुळे साधारणतः त्यांच्यामधल्या ज्या पेशी आहेत त्याच सर्व कामं बघत असतात. वाहिन्या रहित दॅट इज नॉन व्हॅस्क्युलर. वाहिन्या कुठल्या? रसवाहिका आणि जलवाहिका अशा दोन प्रकारच्या ज्या वाहिन्या असतात ज्यांना इंग्लिश मध्ये झायलेम किंवा फ्लोएम म्हणतात. सो बेसिकली दे डू नॉट कंटेन झायलेम अँड फ्लोएम इन देम, सो दे आर कॉल्ड नॉन व्हॅस्क्युलर प्लांट्स. तर थॅलोफायटाचा पहिला जो प्रकार आहे तो आहे अल्गे. आहोत अल्गे म्हणजेच शैवाल. शैवाल म्हणजे काय तर
these are mostly aquatic or you can say that all are aquatic. म्हणजेच पूर्णतः जलचर, पूर्णतः पाण्यामध्येच वाढणाऱ्या या वनस्पती आहेत. फ्री लिव्हिंग, मुक्त संचार. आपण मगाशीच बघितलं की थॅलस स्ट्रक्चर असल्यामुळे ह्यांना कुठल्याही प्रकारचे रूट शूट ह्या सिस्टीम्स नसतात. म्हणजेच त्यांच्यामध्ये मुळं नसतात, खोड किंवा पानं असे कुठलेही अवयव दिसत नाहीत. त्यामुळे हे पाण्यामध्ये वाढत असताना पाण्याच्या प्रवाहाबरोबर कुठेही वाहत जाऊ शकतात. सो दे आर नोन ॲज अ फ्री लिव्हिंग, मुक्त संचार. मायक्रोस्कोपिक, काही अल्गे किंवा काही शैवाल अशी आहेत की ते पूर्णतः मायक्रोस्कोपिक असतात. काही आहेत त्या मॅक्रोस्कोपिक, मोठ्या आकाराच्या, ज्या आपल्याला साध्या डोळ्यांनीही दिसू शकतात. अशाही प्रकारचे काही अल्गीज आहेत, त्याही आपल्याला समुद्रामध्ये किंवा पाण्यामध्ये दिसू शकतात. लायकेन्स अर्थात ते शैवाक, त्यांच्यामध्ये सिम्बायोटिक असोसिएशन असते. यालाच मराठीमध्ये साहजीवी सहचर्य असं म्हणतात. व्हॉट इज सिम्बायोटिक असोसिएशन? सो two organism or two different organisms living together without harming each other, but they support or they help each other. That is called symbiotic association. साहजीवी सहचर्य. जेव्हा दोन विभिन्न सजीव एकत्र राहतात पण ते एकमेकांना त्रास न देता एकमेकांच्या उपयोगी पडतात, तर ह्यांच्यामध्ये सिम्बायोटिक असोसिएशन कशामध्ये आहे? तर लायकेन ह्या शब्दामध्येच किंवा शैवाकांमध्येच अल्गे आणि फंगस ह्या दोघांचं कॉम्बिनेशन असतं. तर अल्गल पार्ट जो आहे लायकेन मधला, तर तो त्यांना फोटोसिंथेसिस अर्थात प्रकाश संश्लेषणासाठी मदत करतो. आणि त्याच वेळेला कवक म्हणजे फंगल पार्ट जो आहे, तर फंगस हे आपण नेहमी बघतो की हे पाण्याबरोबर वाहत नाही, तर कुठल्या तरी एखाद्या सबस्ट्रॅटमला म्हणजेच आधाराला चिकटून तयार होतं किंवा चिकटून वाढत असतं. तर एक्झॅक्टली तेच काम लायकेन मधलं फंगल पार्ट जे आहे ते करतं की एखाद्या आधाराला चिकटवून ठेवण्यासाठी टू अटॅच एनी सबस्ट्रॅटम, द फंगल पार्ट इज हेल्पफुल इन द लायकेन. व्हेरी स्लो ग्रोईंग, ते प्रचंड हळूहळू वाढतात. अर्थातच सिम्बायोटिक असोसिएशन आहे, त्यामुळे दोघांना एकमेकांशी कोऑर्डिनेट करत वाढावं लागतं. अर्थात खूप स्लो ग्रोईंग असतात. आणि लॉंग लिव्हिंग, साहजिक आहे, ज्या वेळेला स्लो ग्रोईंग असतात त्यांचं आयुष्यही खूप जास्त मोठं असतं. जरी ही प्लांट्स किंवा ही झाडं तुम्हाला खूप छोट्या प्रमाणात दिसत असतील तरी सुद्धा त्यांचं आयुष्य हे खूप जास्त असतं. अपुष्प वनस्पतींमधलाच पुढचा प्रकार आहे तर ब्रायोफायटा. काय आहेत? तर टेरेस्ट्रियल प्लांट्स आहेत. टेरेस्ट्रियल याचाच अर्थ भूचर प्लांट आहेत. ओके, भूचर वनस्पती आहेत, जमिनीवर वाढतात. दे आर कॉल्ड एम्फिबियन प्लांट्स. आता जर त्या भूचर आहेत तर त्यांना उभयचर वनस्पती असे का म्हटले जाते? तर त्याचं कारण असं आहे की जेव्हा या वनस्पती वाढत असतात तर त्यांच्या वाढीसाठी त्यांच्या लाईफ सायकल मधला म्हणजे जीवनक्रम किंवा जीवनचक्रामधला काही भाग हा पूर्णतः फक्त आणि फक्त पाण्यावर अवलंबून असतो. या अवस्थेमध्ये असताना किंवा त्या स्टेजमध्ये असताना जर त्यांना पाणी मिळालं नाही तर ही प्लांट्स वाढू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना पाणीही लागतं, त्याचबरोबर त्यांना जमीनही लागते. दॅट्स वाय दे आर कॉल्ड एम्फिबियन प्लांट्स. दो दे आर टेरेस्ट्रियल, जमिनीवर जरी दिसत असले तरी सुद्धा जिथे पाणथळ भाग आहे किंवा पाण्याची उपलब्धता भरपूर आहे अशाच ठिकाणी तुम्हाला ही झाडे दिसतील. तिसरं आहे रायझॉइड्स आर प्रेझेंट. मूलकल्प असं त्यांना म्हटलं जातं. ह्या वनस्पतींमध्ये सुद्धा पूर्णतः तुम्हाला मूळ, खोड आणि पानं अशी वेगवेगळी डिव्हिजन्स किंवा वेगवेगळी अंग शरीराची ती तुम्हाला दिसणार नाहीत. पण तरी सुद्धा ही झाडं जमिनीवर वाढत असल्यामुळे पाणी शोषून घेण्यासाठी त्यांच्यामध्ये काही रचना असतात. त्या रचना म्हणजे रायझॉइड्स. रायझॉइड्स आर व्हेरी स्मॉल अँड टायनी रूट लाईक स्ट्रक्चर्स. ओके, म्हणजे मुळांसारखीच अत्यंत छोटी अशी काही रचना असते की ज्याच्यामुळे ते सबस्ट्रॅटमला आधाराला चिकटून राहू शकतात आणि शिवाय पाणी ऍब्सॉर्ब करू शकतात. अपुष्प वनस्पतीचा तिसरा भाग जो आहे तो आहे टेरिडोफायटा. तर टेरिडोफायटा म्हणजे काय? तर नेचे वर्गीय वनस्पती. आता these are the first vascular plants on earth. नीट ऐका, these are first vascular plants on earth.
याचाच अर्थ या झाडांमध्ये वाहिन्या असतात. जलवाहिनी आणि रसवाहिनी ह्या दोन्ही वाहिन्या ह्या झाडांमध्ये असतात. ह्याच्या आधीचे जे भाग बघितले आपण ते प्रिमिटिव्ह प्लांट्सचे आहेत. एक आहेत ते पूर्ण ॲक्वॅटिक, दुसरे आहेत ते ॲम्फिबियन म्हणजे जलचर, उभयचर, आणि आता जे आहेत ते आहेत हे भूचर म्हणजे पूर्णतः जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पती. ओके, तर त्यामुळे ह्यांच्यामध्ये वाहिन्या असतात म्हणून त्यांना वाहिनीयुक्त झाडे असे म्हटलं जातं. दे आर ट्रू टेरेस्ट्रियल प्लांट्स. संपूर्णतः भूचर असलेल्या या वनस्पती आहेत कारण त्या पूर्णतः जमिनीवरच वाढतात. ट्रू प्लांट्स त्यांना खऱ्या वनस्पती म्हटलं जातं. असं का म्हटलं जातं? कारण त्यांचं बॉडी स्ट्रक्चर जे आहे ते रूट, स्टेम आणि लीफ म्हणजेच मूळ, खोड आणि पान ह्या तिन्ही मध्ये विभागलेलं असतं. ते आपण पाहू शकतो आणि म्हणूनच त्यांना ट्रू प्लांट्स किंवा खऱ्या वनस्पती असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने आपण आज प्लांट क्लासिफिकेशन मधला अपुष्प म्हणजे क्रिप्टोगॅमे हा भाग बघितला. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फॅनेरोगॅमे म्हणजे सपुष्प वनस्पती त्यांचे प्रकार बघणार आहोत आणि त्याच्या पुढे नंतर आपण टप्प्याटप्प्याने प्रत्येकाची खूप सगळी डिटेल्स, स्ट्रक्चर्स काय हे आपण पुढच्या काही व्हिडिओज मध्ये बघणार आहोत. मागच्या वेळचा प्रश्न होता की खाली दिलेल्या वनस्पती ह्या वर्गीकरण तक्त्यातील कोणत्या गटामध्ये मोडतात? तर त्याची उत्तरं आहेत केळं हे शाकीय, गहू शाकीय, गुलाब झुडूप, कोरफड शाकीय, तूर झुडूप, भोपळा प्रसरपी, कारला वेल, पारिजात झाड, नारळ झाड आणि चिकू झाड. तर या वेळचा किंवा या व्हिडिओचा आजचा पुढचा प्रश्न आहे, डू यू नो एनी वन एक्झाम्पल ऑफ सिम्बायोटिक असोसिएशन? तुम्हाला साहजीवी सहचर्य असलेलं अजून एखादं उदाहरण माहित आहे का? तुमचं उत्तर व्हिडिओ खाली कमेंटमध्ये जरूर लिहा. काय मग मित्रांनो, आवडला का तुम्हाला व्हिडिओ? आवडला असेल तर जरूर लाईक करा. तुमच्या सर्व मित्रमैत्रिणी, सर्व नातेवाईक आणि ज्या विद्यार्थ्यांना या उपक्रमाची गरज असेल त्या सर्वांना शेअर करायला विसरू नका. आणि हो, सबस्क्राईब पण नक्की करा. धन्यवाद.